हॅलो माय डिअर व्ह्युअर. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पदभरती प्रक्रिया नंदुरबार जिल्ह्याची आपल्याला पदभरती प्रक्रिया पाहायची आहे. त्यामध्ये जे व्हेरियस पोस्ट आलेले आहे त्यासाठी अर्ज तुम्ही कसा करणार आहात, त्याची लास्ट डेट काय असणार आहे, याबद्दल डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन देतीये त्याच्या आधी या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल एस एज्युकेशनला सबस्क्राईब करा. व्हिडिओसाठी स्टार्ट करतेय. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रियेसाठी तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर यामध्ये जी पोस्ट दिलेली आहे या पोस्टच्या वॅकंट सीट आहे जे की कंत्राटी किंवा करार पद्धतीने मानधन तत्वावर भरण्यात येणार आहे. फ्रेंड्स, कंत्राटी किंवा करार पद्धतीवर जरी हे पोस्ट आहे तरी यांचे रिम्युनरेशन म्हणजेच यांचं पे स्केल जे आहे, पेमेंट जे आहे ते खूप जबरदस्त आहे. तुम्ही फक्त कोणत्या पोस्ट साठी किती पेमेंट आहे आणि किती वॅकन्सी आहे ते लक्षात ठेवा आणि या पोस्टसाठी जर तुमच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर अप्लाय करायला विसरू नका. फर्स्ट पोस्ट आहे नेफ्रोलॉजिस्टची, जिथे की एक जागा व्हॅकंट आहे. DM नेफ्रोलॉजी याचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. कॅटेगरी वाईज SC ची एक आणि ओपनची एक असं कार्डिओलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्ट दोन्ही मिळून 2 जागा आहेत. यांचं रिम्युनरेशन पर मंथ जे आहे ते 1,25,000 आहे. म्हणजे चांगलं पेमेंट यांना मिळणार आहे. 1,25,000 पर्यंत पेमेंट, हे काही कमी नाहीये, तर इथे तुम्ही अप्लाय करायला हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे गायनेकोलॉजिस्टची फुल टाइम और ऑन कॉल बेसिस. यामध्ये 8 पोस्ट रिकाम्या आहेत. MD MS गायनेकोलॉजिस्ट, DGO DNB विथ MCI रजिस्ट्रेशन पाहिजे आहे त्यांना. आणि या ज्या सगळ्या जागा आहेत या जागांसाठी कॅटेगरी वाईज त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. पे स्केल जे आहे ते या ठिकाणी दर्शविलेलं आहे. ते आहे 75,000 पर मंथ. फुल टाइम साठी ऑन कॉल बेसिस, इव्हेंट बेसिस जे असणार आहे ते 6,000 पर केस असणार आहे. एका केस साठी 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत किंवा पर केस 6,000 रुपये आहे. आणि चेकअप साठी 50 रुपीज पर केस असणार आहे. मॅक्झिमम अलाउएबल लिमिट जी आहे ती 2,000 पर डे असणार आहे. तर या ठिकाणी रिम्युनरेशन विषयी डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याचबरोबर पेडिट्रिशियनची फुल टाइम ऑन कॉल बेसिसची या ठिकाणी पोस्ट आहे, जे की 15 पोस्ट या ठिकाणी एम्प्टी आहेत, वॅकंट आहे. अनेस्थेसिस्टची आहे 4 व्हॅकंट सीट आहे. रेडिओलॉजिस्टची आहे. त्यानंतर फिजिशियन कन्सल्टंटची आहे. या सगळ्यांसाठी पे स्केल खूप छान या ठिकाणी दिलेला आहे, जे की पर मंथ 75,000 आहे. आणि ऑन कॉल बेसिस जर असेल, इव्हेंट बेसिस असेल तर त्यांना 400 पर केस किंवा 500 पर केस असं त्यांनी रिम्युनरेशन दर्शविलेलं आहे. डिपेंडिंग अपॉन त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे त्यासाठी वेगवेगळे पर केस किंवा कॉल बेसिस, इव्हेंट बेसिस डिफरंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे ENT सर्जनची आहे. त्यांना 75,000 पर मंथ आहे. सायकियाट्रिस्टची जी पोस्ट आहे त्या ठिकाणी 75,000 पर मंथ. मेडिकल ऑफिसर MBBS जे आहे त्यांचे 38 पोस्ट एम्प्टी आहेत फ्रेंड. आणि त्यांना एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन असणार आहे. या ठिकाणी कॅटेगरी वाईज त्याचं 38 चं डिव्हिजन दिलेलं आहे. SC साठी 4, ST साठी 4, VJS साठी 1, NTC साठी 2, NTD साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 6, EWS साठी 4, SCBC साठी 4, ओपन साठी 11 अशा टोटल 38 पोस्ट आहे. आणि यांना पर मंथ रिम्युनरेशन म्हणजे पेमेंट जे आहे ते 60,000 पर मंथ देणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे डेंटल सर्जनची, ज्यामध्ये BDS विथ 2 इयर एक्सपिरियन्स और MDS विदाउट एक्सपिरियन्स आहे. 6 पोस्ट वॅकंट आहे. यांना 30,000 पर मंथ मिळणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आहे आयुष UG चे, त्यामध्ये एक पोस्ट आहे BAMS विथ MCI रजिस्ट्रेशन. ST ची एक पोस्ट वॅकंट आहे. 28,000 पर मंथ असणार आहे. वैद्यकीय अधिकारी BMS RBS के पुरुषांसाठी
या ठिकाणी 5 पोस्ट वॅकंट आहे. 28,000 पर मंथ त्यांचं पेमेंट असणार आहे. वैद्यकीय अधिकारी BMS RBSK फिमेल साठीची जी पोस्ट आहे 28,000 त्यांना पर मंथ मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी BMS 5 पोस्ट आहे. हॉस्पिटल मॅनेजर, DEIC मॅनेजर, CPSC कन्सल्टंट यांचे एक पोस्ट या ठिकाणी एम्प्टी आहेत आणि SC, ST आणि VJA साठी एक पोस्ट आहे. तर यांना जे पे स्केल आहे ते 35,000 आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे इंजिनियर बायोमेडिकल, ग्रॅज्युएट इन बायोमेडिकल इंजिनिअरिंग मध्ये ओपन कॅटेगरी साठी एक पोस्ट आहे. 25,000 पर मंथ यांचं पे स्केल असणार आहे. टेक्निशियन, रेडिओग्राफर अँड एक्सरे या ठिकाणी 12th प्लस BSc इन मेडिकल रेडिओग्राफी और डिप्लोमा इन रेडिओलॉजी यासाठी SC आणि VJA ची एक पोस्ट आहे. 17,000 पर मंथ यांना पे स्केल असणार आहे. फार्मसिस्ट साठी 4 पोस्ट आहे. या ठिकाणी D फार्म किंवा B फार्म दोन्ही पैकी कोणतंही एज्युकेशनल क्वालिफिकेशन चालणार आहे. त्यांच्यासाठी 17,000 पर मंथ पेमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे लॅब टेक्निशियनची, जी की एक पोस्ट एम्प्टी आहे तिथे आणि 12th प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी विथ MSBT अँड महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन त्यांना पाहिजे आहे. VJA ची एक जागा, एक VJA कॅटेगरीची एक जागा आहे. 17,000 पर मंथ या ठिकाणी पेमेंट त्यांना असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे काउन्सिलर, ऑडिओलॉजिस्ट, न्यूट्रिशनिस्ट. त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल्सच्या 30 जागा त्या ठिकाणी आहेत. 30 जागा वॅकंट आहे. GNM स्टाफ नर्स फिमेल त्या ठिकाणी असणार आहे. कॅटेगरी वाईज या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. SC च्या 5, ST च्या 2, VJA च्या 2, NTB च्या 3, NTC च्या 2, NTD च्या 2, SBC ची 1, OBC च्या 7, TWS 1 आणि SCBC ची 1. अशा टोटल 30 पोस्ट आहे आणि 20,000 पर मंथ यांना पेमेंट असणार आहे. टोटल ह्या ज्या पोस्ट आहेत त्या 138 पोस्ट आहेत. म्हणजे बऱ्याच पोस्ट या ठिकाणी वॅकंट आहे. बऱ्याच पोस्ट साठी या कंत्राटी बेसची भरती निघालेली आहे, जी की नंदुरबार जिल्ह्याची आहे. नंदुरबार जिल्हा किंवा त्याच्या नियर बाय धुळे वगैरे त्या साईट मध्ये त्याच्या नियर बाय तुम्ही जर राहत असाल किंवा या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉब करू शकताय, तर असं जर असेल तर या ठिकाणी जरूर अप्लाय करा. कारण पर मंथ त्यांचं पे स्केल जे आहे ते खूप छान त्यांनी इथे दिलेला आहे आणि याचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा तुम्हाला चांगला मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन आहे त्यांच्या अटी आणि शर्ती ज्या असणार आहेत त्या दिलेल्या आहे. 1 ते 10 पदासाठी थेट मुलाखत त्यांनी दाखवलेली आहे, जी की 12/9/2024 ला सकाळी व दुपारी 10 वाजता त्यांनी या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे. जिल्हा रुग्णालय नंदुरबार इथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट जे आहे त्यांच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे, जे की पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्षात म्हणजे बाय हँड तुम्हाला द्यायचं आहे, जे की तुम्हाला 10/9/2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीत सादर करायचंय. त्यानंतर नेक्स्ट जी इन्फॉर्मेशन आहे, या सगळ्या अर्जाबरोबर तुम्हाला या सगळ्या डॉक्युमेंटची त्या ठिकाणी छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स सबमिट करायची. तुमच्या अर्जाबरोबर सगळे डॉक्युमेंट द्यायचे, जे की तुम्ही 10/9/2024 रोजी 5 वाजेच्या आतमध्ये कालावधीपर्यंत सादर करायची आहेत. आणि या ऍप्लिकेशन बरोबर तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांनी 150 रुपीजचा DD द्यायचा आहे आणि जे राखीव प्रवर्गाचे आहे त्यांनी 100 रुपीजचा DD राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तिथे सबमिट करायचा आहे, जो की तुम्ही या नावाने तयार करणार आहात. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार यांच्या नावाने तुम्हाला DD तयार करायचा आहे. बाकीची जी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती रिलेटेड टू एज रिलेटेड दिलेली आहे. कोणत्या प्रवर्गासाठी किती एज, कमीत कमी 18, जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गासाठी 38, त्यानंतर नेक्स्ट मागासवर्गीयसाठी 43 आणि सेवा समाप्तीची जी वयोमर्यादा आहे ती 70 राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बाकीच्या त्यांनी
जनरल इन्फॉर्मेशन दिलेल्या आहे त्या तुम्ही नंतर वाचून घेऊ शकता. तुम्हाला डायरेक्टली मी घेऊन जातीये अर्जाच्या नमुन्यावर. हा अर्जाचा नमुना तुम्ही ही PDF डाउनलोड केली की त्याबरोबर हा अर्जाचा नमुनाही डाउनलोड होणार आहे. अर्जाचा नमुना तुम्ही प्रिंट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप करायची आहे व्यवस्थित वाचून. जे जे विचारलं आहे पासपोर्ट साईजचा फोटो इथे लावायचा आहे. बाकीचं तुम्ही अप्लाय कोणत्या पदासाठी करत आहात त्या पदाचे नाव आणि मराठी आणि इंग्लिश मध्ये कॅपिटल लेटर मध्ये बाकीच्यांची इथे नावे दिलेली आहे. आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, आईचे नाव हे तुम्हाला डिटेल मध्ये. त्यानंतर पत्र व्यवहाराचा संपूर्ण पत्ता पिन कोडासहित तिथं द्यायचा आहे. दूरध्वनी, मोबाईल क्रमांक, नंबर द्यायचा आहे, ईमेल ID द्यायचा आहे, जन्मतारीख. ही जी बाकीची इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित वाचून तुम्ही ते भरणार आहात आणि याबरोबर तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून अप्लाय करत आहात त्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. शैक्षणिक अर्हता तुम्हाला 10th पासून ते आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन पर्यंत आणि अनुभवामध्ये संस्थेचे नाव, कालावधी, कुठून कुठपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे, किती एकूण वर्ष काम केलेलं आहे त्याचं डिटेल या ठिकाणी तुम्ही देणार आहात. त्यानंतर हा अर्जाचा नमुना पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे घोषणापत्र सुद्धा द्यायचं आहे. त्या घोषणापत्रामध्ये कशासाठी आहे तर ही जी तुम्ही लिहून देताय की माझ्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाहीये आणि ही माहिती मी स्वतः घोषणापत्र मध्ये लिहून देत आहे. ही माहिती खोटी आढळल्यास मी स्वतःला याला जबाबदार राहणार आहे. तर जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही देत आहात ती इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या जबाबदारीवर देत आहात. त्यामध्ये कोणताही खोटेपणा नाहीये असं तुम्ही यामध्ये घोषणापत्रामध्ये स्वाक्षरी करून लिहून देत आहात. जे की तुम्हाला अर्जाबरोबरच सबमिट करायचे आणि त्याबरोबर जे नेसेसरी डॉक्युमेंट आहे ते द्यायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे जे की आता ऑलमोस्ट सगळ्या ऍप्लिकेशन बरोबर येते, कंपल्सरी झालेलं आहे. 2005च्या नियमानुसार महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे आहे आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये तुमचं कुटुंब लहान आहे, तुमच्या कुटुंबामध्ये किती मेंबर्स आहेत त्यांचा नंबर आणि तुमची सिग्नेचर या फॉर्म मध्ये तुम्हाला फिलअप करायची. हा फॉर्म सुद्धा तुम्हाला तुमच्या अर्जाबरोबर द्यायचा आहे. त्यानंतर बाकीची इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे. थेट मुलाखत जी होणार आहे ते विशेष तज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची थेट मुलाखत आहे. बाकीची जी पदं आहेत ती पदांसाठी त्यांनी इथे त्यांनी एक्झाम ठेवलेली आहे. त्या एक्झाम मधून मार्क डिस्ट्रीब्युशन त्यामध्ये दिलेलं आहे आणि मार्काचं विवरण ते 100 मार्क्स मध्ये करणार आहेत. त्यानुसार तुमचं मेरिट लिस्ट तिथे लागणार आहे आणि मेरिट लिस्ट नुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर फ्रेंड खूप महत्वाची आणि चांगली ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी मी घेऊन आले होती जी की नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्वाची असणार आहे. आणि जर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये जॉब करू इच्छिता किंवा तिथे तुम्ही तुमची सेवा देऊ शकतायत कंत्राटी करार पद्धतीवर, मानधन तत्वावर काम करू शकताय तर तिथे जरूर अप्लाय करा. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर चांगली इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल SA एज्युकेशनला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणत्याही इन्फॉर्मेशन पासून चुकणार नाही. थँक्यू.